भगवान भोलेनाथांच्या या पावन दरबारामध्ये थोडा आवाज दे कडे याला आवाज दे. आजची ही कीर्तन रूपी सेवा आहे. श्री शिव साक्षात्कारी 108 महंत महामंडलेश्वर गादीपती श्री बुवाजी दादा पुणेकर यांच्या शुभ आशीर्वादाने ओमाजी ताता पुणेकर यांच्या प्रेरणेने व खडक माडेगाव देवस्थान संस्थापक शिवभक्त श्री प्रकाश महाराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी हा एक दिनी उत्सव आहे. त्या निमित्ताने ही जी सगळी विद्यार्थी मंडळी आहे ते वैष्णव आध्यात्मिक वारकरी गुरुकुल वारकरी शिक्षण संस्था खडक माडेगाव म्हणजे हरिभक्तीपरायण ओंकार महाराज तुमची एक आहे संस्था. रायते यांची ही संस्था आहे, यांची ही विद्यार्थी आहे. विनोद महाराज नाही का, विनोद महाराज तुमचं नाव नाही माहिती. रविदास महाराज आणि ही सगळी विद्यार्थी मंडळी. महाराज निवृत्ती महाराज तुमचं नावच नाही दिलं तुम्ही याच्यात. निवृत्ती महाराजांनी आम्हाला या ठिकाणी येण्याचा आग्रह केला व त्यांच्या आग्रहामुळे आपल्या सगळ्यांच्या प्रेमामुळे आजची ही कीर्तन रूपी सेवा आहे. चिंतन सेवेसाठी निवडलेला जो अभंग आहे तो अचानक निवडलेला अभंग आहे. या ठिकाणी सगळे आपण शिवभक्त आहात. हे स्थान शिवजीचं स्थान आहे. निवृत्ती महाराजांनी मला सांगितलं की शिवजीचं वर्णन असा विषय आपल्याला या ठिकाणी असावा. फेटा बांधता बांधता सांगितलं. इथं आल्यावर बा अभंग कोणचा घ्यावा म्हणून हा अभंग घेतला. बऱ्याच दिवसाने घेण्याचा योग आहे. कधी कधी असं वाटते हा अभंग नाथ महाराजांचा आहे, नरहरी महाराजांचा आहे, तो नरहरी महाराजांचा अभंग आहे बरं का. आता पाठ नसलेल्या अभंगावर कीर्तन करणं म्हणजे काही सोपी गोष्ट नाही, पण आपण करू. असो, अशा पद्धतीने आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात. आमचे नाना आहेत, आमचे वनसगावकर शिंदे भाऊ आहे नाही का, आमचे पैलवान आहेत दिगंबर भाऊ. आपण सगळेजण, मला सगळ्यांची नावं माहीत नाही, पण आपण या अभंगावर चिंतन काय करणार आहे. आता या अभंगामध्ये सगळं शिवजीचं वर्णन आहे. शिवजीचं वर्णन करणारा हा अभंग आहे आणि नरहरी महाराजांचा अभंग आहे. शिवजीचे वर्णन करणारे अभंग जगद्गुरु तुकोबा यांचे सुद्धा आहे. शिवगोडा एकनाथ महाराजांचे सुद्धा आहेत. शिवजीचं वर्णन करणारे अभंग नाथ महाराजांचे आहेत. शिवजीचं वर्णन करणारे अभंग तुकोबारायांचे आहेत. शिवजीचं वर्णन करणारे अभंग खऱ्या अर्थाने नामदेव महाराजांचे सुद्धा आहेत. अनेक संतांनी शिवजीचं वर्णन केलं आहे. विठाला 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 नमो शिवाय. सावळी घेतली विराली याचे करणार ओम नमो शिवाय. शिवनाम तुम्हाला सांगतो, तुम्ही जर कर्नाटकमध्ये त्या भागात जर गेला तर शिवभक्त खूप आहेत. त्याला शैव असं म्हणतात. आपण जर कलकत्ता या भागामध्ये गेला तर त्या भागामध्ये शाक्त भक्त खूप आहेत, शक्तीचे उपासक खूप आहेत नाही का. आणि
आपण जर काही भागामध्ये गेला तर तिथं गणपतीचे उपासक खूप आहेत. आणि आपण जर खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये आला तर महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदाय म्हणजे विष्णू भक्त आहे. पण तुम्हाला एक गोष्ट महत्वाची सांगू का? महाराष्ट्रामध्ये संतांनी या सगळ्या भक्तांचा समन्वय केलेला आहे. समन्वय केलेला आहे. शिवभक्त कशावरून ओळखायचे असतात, विष्णू भक्त कशावरून ओळखायचे असतात, शक्तीचे भक्त कशावरून ओळखायचे असतात आणि विष्णू भक्त कशावरून ओळखायचे असतात. ज्यांच्या गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा आहेत आणि जे भस्म लावतायत ते समजा कोण आहेत? शिवभक्त आहेत, है ना? शिवभक्त आहे. आमचे ओंकार मला शिवभक्त दिसतात. विनोद महाराज. अर्थात रुद्राक्षाच्या माळा असतील, रुंड माळा असतील, रुंड माळा सुद्धा घाला ना, रुंड माळाही घालायची आता, म्हणजे मुंडक्याची माळा. हो. गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ असेल, अंगाला भस्म लावलेलं असेल तर समजून चला हे शिवजीचे भक्त आहेत. म्हणत असतात शिवभोळा चक्रवर्ती. गळ्यामध्ये कवड्यांच्या माळा असतील आणि डोक्याला जर कुंकू लावलेलं असेल आणि हातामध्ये जर परडी असेल तर समजून चला हे कोणचे भक्त आहेत? शाक्त आहेत, म्हणजे देवीचे भक्त आहेत, नाही का? बोध परडी घेऊन हाती, पोत ज्ञानाचा पाजळती, उदो उदो भक्त नाचती, गोंधळा येऊ जगदंबे, अनादि निर्गुण भक्त नाचती, गोंधळा येई गोंधळा येई हे शाक्त आहेत, हे शक्तीचे उपासक आहेत. गळ्यामध्ये कवड्यांच्या माळा घालून कुंकू लावतायत, हातामध्ये परडी घेतायत, पोत घेतायत, हे शाक्त आहेत महाराज. आता आपण वैष्णवाकडे येऊ. वैष्णव कशाला म्हणतायत? वैष्णवाचे काय चिन्ह आहेत? महाराज सांगतायत, गोपी चंदनोटी तुळशीच्या माळा, गोपी चंदनोटी तुळशीच्या माळा, गोपी चंदनोटी तुळशीच्या माळा, गोपी चंदनोटी तुळशीच्या माळा, हार विरविती गळारे, हार विरविती गळारे, हार विरविती गळारे, गोपी चंदनोटी तुळशीच्या माळा, हार मिरविती गळारे. खऱ्या अर्थाने गोपी चंदन उर्ध्व पुंड्र भाळ, कंठी शोभे माळ, कापीचे कळीकाळ तया भेने. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे, डोक्याला गोपी चंदन आहे आणि खऱ्या अर्थाने वैष्णवाचा कडवळा ज्यांच्या अंतकरणामध्ये आहे, महाराज म्हणतात ते वैष्णव आहे. वैष्णव गळ्यामध्ये माळ का घालतायत? डोक्याला गंध का लावतायत? गळ्यामध्ये माळ घालण्याचं कारण काय? तुळशीचीच माळ का घातली पाहिजे? अनेक कारण आहेत. त्यापैकी तुळशीची माळ घालण्याचं महत्वाचं कारण असं आहे की हे विष्णूचे भक्त आहेत आणि विष्णूचे भक्त असल्यामुळे भगवंताला, पांडुरंगाला तुळशीची माळ आवडते. तुळशी हार गळा कासे पितांबर, अतिप्रिय आवडे तुळशी बुका, तैशीच प्रीती करी भोड्या भाविका. अर्थात भगवंताला तुळशीची माळ आवडते म्हणून वैष्णव तुळशीची माळ घालतायत. भगवंताला तुळशीचा बुक्का आवडतो म्हणून त्या ठिकाणी वैष्णव बुक्का लावतायत, नाही का? असं उभगंध का लावतायत बरं? त्याचं कारण काय? त्याचं कारण सांगतो. कारण असं आहे की ज्या वेळेला भगवंताचा चेंडू
हा डोहात पडला. पडल्यानंतर कालिया अर्थात डोहामध्ये भगवंताने उडी मारली. उडी मारल्यानंतर त्या डोहामध्ये कालिया होता. कालियांचं आणि भगवंताचं युद्ध झालं. युद्धामध्ये रक्तबंबाळ झाला तो कालिया. त्याच्या फण्यावर प्रभू नाचत होते आणि त्यावेळेला त्याला सांगितलं की तू आता हा डोह सोडून निघून गेलं पाहिजे. आता इथं जर थांबला तर मी तुझा फडशा पाडल्याशिवाय राहणार नाही. अरे पण जायला तयार आहे देवा मी, पण आता गरुडाची भीती आहे ना मला. गरुड मला फाडल्याशिवाय राहणार नाही. म्हटले जा, गरुड तुला काहीच करणार नाही. म्हटले कशावरून काही करणार नाही, तुझ्या डोक्यावर माझ्या पायाचे चिन्ह आहे. तुझ्या पायाचे चिन्ह म्हणजे नेमकं काय? अरे तुला माहित नाही, गोपिकांचे चरण ज्या ठिकाणी लागले ना त्या मातीला गोपीचंदन असं म्हणतात. गोपीचंदन असं म्हणतात. ते धूळ माझ्या पायाला लागलेली आहे आणि ते पाय तुझ्या डोक्यावर ठेवलेले आहेत मी, आणि ते पाय असे चंदनासारखे उमटलेले आहेत. बघा तुम्ही, पाय असा उमटतो नाही का? आणि त्या फण्यावर ते चिन्ह असल्यामुळे त्या ठिकाणी तुला गरुड काहीही करणार नाही, याचा अर्थ असा आहे. आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने वैष्णव हे ऊर्ध्वपुंड असं भाड लावतात. ऊर्ध्वपुंड भाड असं लावतायत. कंठी शोभे माळ. म्हणून वैष्णव काय करतायत? वैष्णव डोक्याला गंध लावतायत. वैष्णव काय करतायत? वैष्णव गळ्यामध्ये माळ घालतायत. माळ घालण्याचं कारण काय? माळ त्याला आवडते म्हणून घालतायत. दुसरं कारण काय? तुळशी घालण्याचं कारण काय? दुसरं कारण असं आहे की मला असं वाटतंय की मेल्यानंतर तुमच्या भागामध्ये तुळशीचंच पान ठेवतायत ना, का कोंबडीचे फक घालतात? महाराज तुळशीचंच पान ठेवतात का नाही? आहे ना, तुळशीचं तोंडात मेल्यावर ठेवतात ना. मेल्यावर घालतात तुळशीचं पान. जिथे पाणी नाहीत घालत. हा, मेल्यावर घालतात. हा, मेल्यावर. आजीनं सांगितल्यावर मग काय पक्क झाला त्या विषय. मेल्यावर तुळशीचं पान टाकतात का नाही? जन्मभर जरी कोंबड्या खाल्लेल्या असल्या तरी. मग मेल्यावर तुळशीचं पान जर आपल्या तोंडामध्ये कोणी टाकत असेल तर महाराज म्हणतात जिवंतपणीच आपण आपल्या शरीरावर तुळशी पत्र ठेवायला काय हरकत आहे? कोणीतरी ठेवणारच आहे. तो पोरगा मोबाईल पाहतो बघा, माझं कीर्तन चालू, इकडून तो मोबाईल. काय राव. आणि म्हणून तुळशी पत्र ठेवलं पाहिजे. मला तुळशी पत्र ठेवणं म्हणजे समजते ना. तुळशी पत्र ठेवणं याचा अर्थ असा आहे की हे माझं नाही असं समजलं पाहिजे. त्याला तुळशी पत्र ठेवणं काय? व त्या माणसाने घरावर तुळशी पत्र ठेवलं. तुळशी पत्र ठेवलं याचा अर्थ त्यांनी असं ठरवलं की हे घर माझं नाही म्हणून तुळशी पत्र ठेवलंय. त्या माणसाने बाबा तुळशी पत्र ठेवलं आपल्या शरीरावर, त्याचा अर्थच त्याला समजलं की हे शरीर आपलं नाही, हे काळाचं आहे. एक दिवस कोणीतरी नेणार आहे, कोणीतरी याच्यावर तुळशी पत्रच ठेवणार आहे. आणि म्हणून जिवंतपणेच आपण तुळशी पत्र ठेवायला काय हरकत आहे? मग वैष्णव गळ्यामध्ये तुळशीची माळ का घालतायत? आता पुढे चाला. शैव हे भस्म का लावतात? विठाला विठाला विठाला. तुम्हाला बसायचा त्रास होतो ना? बसा बसा. आहे तिथं पुढची बसा. समोर बसायचा त्रास असेल त्यांनी खुर्चीवर बसलं पाहिजे. तो ते तिथून काहीतरी आहे बसायला. तुम्ही त्या पेटीवर बसा वाटल्यास, काहीतरी आहे. आणि म्हणून आपण हा समन्वय पाहतो. शिवभक्त काय करतात? वैष्णव भक्त तुळशीची माळा घालतात आणि शिवभक्त भस्म का लावतात? त्याचं कारण असं आहे की शिवजीने सांगितलं तुम्ही भस्म लावलं पाहिजे. वारकरी संप्रदायाने हा समन्वय केलेला आहे महाराज, बरं का. वारकरी संप्रदाय हा शैवही आहे, वारकरी संप्रदाय हा शाक्तही आहे, आणि वारकरी संप्रदाय हा वैष्णव सुद्धा आहे. हा समन्वय मला असं वाटतं की जगामध्ये तुम्हाला वारकरी संप्रदाय शिवाय दुसऱ्याकडे कुठं दिसणार. आता बघा, आमच्या गळ्यामध्ये दोन्ही माळ आहेत बघा. हे रुद्राक्षाची माळ आहे आणि तुळशीची माळ आहे. आम्ही ज्या मठावर राहतो तिथं शिवजीचं मंदिर आहे. आम्ही शिवजीची उपासक आहोत. त्याला गुप्तेश्वर असं म्हणतात. गुप्तेश्वराचं भव्य मंदिर, भव्य म्हणजे आम्ही संगमवरीचं बांधलंय. आम्ही जवळजवळ 12 वर्ष सतत पूजा केली महाराज शिवजीची. आणि शिवजीला मी मागत होतो. शिवजी फार भोळे आहेत, लक्षात ठेवा, फार भोळे आहेत. तुम्ही मागाल ते शिवजी पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला खरं सांगतो मी, म्हणजे मागाल ते पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही त्याचा अर्थ चांगलं मागा, आणि तो वाईट नका मागू. चांगलं मागितलं ना की तो आपली इच्छा पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. हा माझा थोडासा अनुभव आहे. काय झालं पहा महाराज, मी बऱ्याचदा सांगितलं, मी पाथर्डी तालुक्यामध्ये प्रवास करत होतो.
प्रवास करत असताना माणिकदौंडी नावाचं गाव आहे. तिथे एक टेम्पो समोर उभा होता. त्या टेम्पोमध्ये कसायाने गायी भरलेल्या होत्या. त्या गायीचा सकाळची वेळ होती. ते मधातली जी फट असते ना, त्याच्यातून गायीचा पाय असा बाहेर आलेला होता. आणि मला असं वाटलं की बा तो कसा येऊन आत घेईल किंवा कोणाच्या तरी शेतकऱ्याचं काही असतील, पण तसं नाही केलं त्याने कोयतं घेतलं आणि खाटकन तो पाय कापला महाराज आमच्या देखत. अक्षरशः डोळे लागले. 10 मिनिटं आम्हाला काहीही सुचलं नाही. आणि त्यावेळेला शिवजीला मी मागणी मागितली की शिवजी, मला गायीची सेवा करायची, ते माझ्याकडून झाली पाहिजे. सेवा करायची, मला काही नावासाठी नाही करायचं, इमानदारी नाही करायचं शिवजी, मला नावासाठी, मला गायीची सेवा करायची. माझ्या देखत या देशामध्ये ज्या गायीला आम्ही मानतो नाही का, शृंग मुले सितो ब्रह्मा शृंग मध्ये तू केशवा असं म्हणतो त्या गायीबद्दल, त्या गायीचा पाय, आमच्या मायचा पाय जर आमच्या देखत कापला जात असेल तर जेवढ्या आमच्याकडून होईल तेवढ्या शक्य होईल मला गायीची सेवा करायची आहे. आज तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आपल्या संपर्कात 22,000 गायी आहेत बघा, अशा वाचवल्या. म्हणून मी असं म्हणतो की तुम्ही एखादी तुमची प्रामाणिक इच्छा असेल तर तुम्ही शिवजीकडे मांडा. शिवजी भोळे आहेत महाराज. शिवजी आपली इच्छा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. अरे आपण तर भक्त आहोत. रावणाची इच्छा पूर्ण केली महाराजा बाबाने, रावणाची इच्छा पूर्ण केली. आणि इच्छा पूर्ण झाली म्हणून तर रावणाने स्तुती केली ना. चटाटवी कलज्जल प्रभाव पावितस्थले गले वलम जलम वितांभुजंग तुंगमालिका दमट 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 दमन निनादवट्टमर्वयं ढकार चंद तांडवं तनोतु शिव शिवं कटा संभ्रम भ्रमण्यलिंप निर्धरी विलोलने शिवधरी विराजमान मूर्धनी धगत 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 लावते किशोर चंद्रशेखरे गति प्रतीक्षणम गति प्रतीक्षणम गति प्रतीक्षणम. रावणाची स्तुती आहे, शिवतांडव स्तोत्र म्हणतात त्याला. पुष्पदंताची सुद्धा स्तुती आहे. महिम्न पारंते परम विदुषो यज्ञ सदृशी स्तुतिर्ब्रह्मादीना मपि तदवसन्नास्त्वयि गिरः अथावाच सर्व स्वमति परिणामावधि गृणन् ममापेश स्तोत्रे हर निरपवादा परिकरः अतीत पंथानं तव च महिमा वाङ् मनसयो रतद्व्यावृत्यायं चकितमभिधत्ते श्रुतिरपि शकस्य स्तोतव्यः कतिविध गुणाः कश्चन वचः. नाही का, अशा पद्धतीने पुष्पदंताने सुद्धा शिवजीची स्तुती केली. सगळे संत शिवजीची स्तुती करतात. आणि म्हणून वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा शिवजीला फार मोठं स्थान आहे महाराज. आणि वारकरी संप्रदायाने सगळ्या संप्रदायाला ठणकवून सांगितलं, हरी हरा भेद नाही हा गुड आहे ना, हा गुड तसाच राहू दे, त्यातली गोडी दे बरं मला थोडीशी. दे ना गोडी, दे गुड. गुड नको, गोडी. अरे गोडी दे ना. अरे वा रे वा, दे ना. अरे गोडी दे ना त्यातली. चाल दे, चाल दे. अरे गुड नाही पाहिजे, गोडी पाहिजे. काय माणूस आहे हा. गुड नाही पाहिजे, गोडी पाहिजे, गोडी. विठाला 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 भजन करा रे हरी हरी
भजन करारे हरी हरा भजन करारे हरी नारायण शिव सुंदरा नारायण शिव सुंदरा नारायण शिव सुंदरा नारायण शिव सुंदरा माझे बोलते हमारा माझे बोलते हमारा माझे बोलते हमारा माझे बोलते हमारा हे जन करा दोगा तुमच्या लक्षात आलं ना मी याला गोडी मागितली ते अर्धा आवाज आहे ना बसून जाईल माझा आवाज याला गुड नाही मागितला मी गोडी मागितली गोडी मागितल्यावर हा गुडच देत होता मला तुला समजत नाही गुडातला आणि गोडीतला फरक नाही समजत चालते गोडी गोडी दे गोडी अरे मला गुड नको गोडी पाहिजे गोडी साखरेची ठाई गुडापासून तुम्ही गोडी वेगळी करू शकत नाही पेढ्यापासून तुम्ही गोडी वेगळी करू शकत नाही साखरेपासून तुम्ही गोडी वेगळी करू शकत नाही तसं विष्णू पासून शिवजीला किंवा शिवजी पासून विष्णूला तुम्ही वेगळं करूच शकत नाही एका विलांटीची आळ एका विलांटीची वाळ एक विलांटी फक्त हरी आणि हर एक विलांटी हरी म्हटलं की पंढरपूर आणि हर म्हटलं की काशी काशी हरिहरा भेद नाही नका करू वाद एक एकाचे हृदयी आणि गोडी साखरेचे ठाई सज्जनानो या बाबाजी आलेत विठाला 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 पूजनीय बुवाजी दादा पुणेकर मी पोस्टरवर पाहिलं आता प्रत्यक्ष बसलेले आहेत आणि शिवजीचे फार मोठे भक्त आहेत त्याला थोडं देणार आहे काहीतरी आवाज जिथल्या तिथंच होतो तुला समजत नाही का वाढवणं नाही असं नाही का अभंगाच्या प्रथम चरणामध्ये शिवजी काय लावतात ते सांगताय भस्मवटे रुंडाबा भस्मवटे रुंडाबा भस्मवटे रुंडाबा
जमले का आता पावले नाही खेळायच्या, फक्त टाळ वाजवायच्या. पावल्या नाही खेळायच्या, पंगतला उशीर आहे बाबा. असो, भस्म उटी, भस्माची उटी लावताय. चिता भस्मालेपा. कोणचं भस्म लावताय शिवजी? चितेचं भस्म लावताय. चितेचं भस्म याचा अर्थ शेवटी जे आपल्याला जाळण्यासाठी असते तिला चिता म्हणताय. चिंता वेगळी आणि चिता वेगळी. चिंता ही जिवंत माणसाला जाळते आणि चिता ही मेलेल्या माणसाला जाळते. जिवंत माणसाला जाळणारी ती चिंता आणि मेलेल्या माणसाला जाळणारी ती चिता. चिंता चिता समख्याता, बिंदू मात्रेन विशेषता, नाही का? निर्जीवम दहते चिता आणि सजीवम दहते चिंता. आणि म्हणून चिता, चितेचं भस्म शिवजी का लावताय? एक गोष्ट मी आपल्याला सांगून जाईल दादांनो, की मोठी माणसं आपलं जीवन समाजापुढे ठेवत असताना शब्दाने नाही कृतीने ठेवत असतात. कृतीने. आणि कृतीचं जे जीवन असते ना, खऱ्या अर्थाने तेच खरं जीवन असते. शब्द तर खूप चांगले बोलावे लागतात. सभेमध्ये गेल्यानंतर माणसं खूप चांगलं बोलतायत, पण बोलण्याच्या पद्धतीने जर कृती नसली ना, तर पुढे बसलेले लोक त्याला शिव्या देत असतात. देतात का नाही? खूप चांगलं बोलतायत माणसं. आता तर बोलण्याचा काळच आहे पहा. अहो माझ्या बंधू आणि भगिनींनो असं म्हणतायत, पण मला नाही वाटत की ते आपल्याला बंधू आणि भगिनी मानतायत म्हणून. किती बदल होतो यांच्या जीवनामध्ये, किती बदल आहे महाराज, किती बदल आहे. अगोदरच्या दिवशी इकडे, दुसऱ्या दिवशी तिकडे. आणि म्हणूनच मला वाटते त्याला पक्ष म्हणतात. पक्षी जसे इकून तिकडे फिरतायत ना, तसे बिचारे स्वार्थासाठी इकून तिकडे जे फिरतायत ते पक्ष आहेत. एका फार मोठ्या घरी मी गेल्यानंतर, पुढाऱ्याचं घर होतं, त्यांच्या सौभाग्यवतीची मी मुलाखत घेतली. मुलाखतीमध्ये प्रश्न विचारला की ताई, तुमच्या मालकाचे सगळ्या महाराष्ट्रावर उपकार आहेत. म्हटले मग आहेतच माझ्या मालकाचे सगळ्या महाराष्ट्रावर उपकार. तुमच्या मालकाचे फोटो आहेत ना सगळ्या पेपरला आम्ही पाहतो. मग माझ्या मालकाचे किती फोटो असतात पेपरला. म्हटले वा सगळ्या महाराष्ट्रावर तुमच्या मालकाचे उपकार आहेत, तुमच्यावर काय उपकार आहेत? तिने इतकं सुंदर उत्तर दिलं. मग म्हणे महाराज, मी माझ्या मालकाचे उपकार कधी विसरणार नाही. आजपर्यंत माझ्या मालकाने इतके पक्ष बदलले, पण अजून मला बदललं नाही. पक्ष बदलले. मला नाही वाटत की सेवेसाठी पक्ष बदलणं असेल. अरे सेवा तर तुम्ही कुठेही राहून करू शकतात ना. त्याला आमदार होण्याची काय गरज आहे महाराज? त्याला खासदार होण्याची काय गरज आहे? हे सेवेसाठी नाही महाराज, हे मेवेसाठी आहे. त्यांना मेव्याची अपेक्षा आहे, सेवेची नाही. मग इकडून तिकडे जाण्याची काय गरज आहे? तिकडे सेवाच आहे ना, तोही पक्षच आहे ना. हा एकच पक्ष असला म्हणजे त्याची सेवा असते का? तसं काहीही नाही. आमच्या साधू संतांची सेवा केली ना, कोणचं पद होतं महाराज? आमच्या विदर्भातल्या बाबाजवळ, गाडगे बाबाजवळ कोणचं पद होतं की ज्याने समाजाची सेवा केली? झाडून काढत होते बाबा. गेले की अगोदर झाडून काढत होते. त्यांना भूक लागली की कुराळ मागत होते. पहिले लाकूड फोडून देत होते, मग कुराळ जेवण करत होते. सेवा केली आमच्या बाबाने. आजही तो आदर्श कायम आहे. मला एक प्रसंग नेहमी आठवतो महाराज, की ज्या वेळेला त्यांचा सत्कार ठरला, कृषी मंत्री झाले पंजाबराव, आमच्या विदर्भातले देशमुख, पहिले कृषी मंत्री आपल्या देशाचे स्वातंत्र्यानंतर. त्या ठिकाणी गाडगे बाबांनी त्या दिवसचा रस्ता झाडून काढला. रेल्वेमधून ते उतरले, दोन्ही तर्फा माणसं उभे होते आणि एका कोण्यातरी माणसाने त्यांना सांगितलं की गाडगे बाबांनी आज रस्ता झाडलाय म्हणून. आणि त्यावेळेला त्या गाडीमधून त्यांचं स्वागत चालू असताना बाबा त्या स्वागताच्या रांगेमध्ये उभे होते महाराज. बाबाला त्यांनी पाहिलं. चित्र लक्षात घ्या. पंजाबराव खाली उतरले, बाबाजवळ गेले, बाबाचं दर्शन घेतलं. बाबाला विचारलं, बाबा तुम्ही रस्ता झाडलाय? मग लेका माय पोरग, लेका हे झालं ना कृषी मंत्री झालं ना, मंत्री माय पोरग. मग त्याचं मी नाही तर मग कोण रस्ता झाडणार लेका? पंजाबराव. अरे तुरे बोलत पंजाबराव,
त्यावेळेला पंजाबरावचे डोळे भिजले आणि पंजाबरावने विचारलं, बाबा मी काय सेवा करू तुमची? माई कशाला सेवा करतो का पंजाबराव? गरीबाच्या पोराला शिको, नाव होईल पाला. कशाला सेवेसाठी पद पाहिजेत रे? हा, इथे येऊन गेले बाबा. वा वा वा, बाबा इथे येऊन गेले म्हणे. कुठले बाबा? हा, आले कितीपर्यंत? गाडगं होतं सोबत फक्त. अरे समाजाने सुद्धा होते असे, गरिबीने सुद्धा लहान होते, घरची व्यवस्था नाही मग मामाच्या घरी जात होते. मामी त्रास देत होती म्हणून घर सोडलं होतं. घर सोडलं आणि तपश्चर्या केली आणि सेवा केली महाराज शेवटपर्यंत, महाराष्ट्राची आणि देशाची. कशाला पद पाहिजेत रे? काय होईल काही समजत नाही महाराज. आजपर्यंत आपल्याला असं वाटत होतं की लोक खडी खातात, डांबर खातात, एबी फार्म सुद्धा खातात ही माणसं. विठाला विठाला विठाला. मोठी माणसं कधीच बदलत नाहीत. एकविध आम्ही सारखा बदल ज्यांच्या जीवनामध्ये आहे त्यांचा संदेश समाजाला भेटत नसतो. जे बदलले की समाजाला सुद्धा बदलावं लागतं. शिवजी बदलले नाहीत महाराज. लग्न प्रसंगात होते शिवजी, लग्न झालं त्यांचं पार्वतीशी. पहिलं सतीशी झालं होतं, सतीशी विवाह झाला. आणि सांगू का तुम्हाला? सांगतोच बघा, थोडक्यात सांगतो महाराज. सतीला शंका आली देवाबद्दल. शिवजी आणि सती, आता शिवजी बद्दलच बोललं पाहिजे म्हणून सांगतो. शिवजी आणि सती अगस्ती मुनीच्या आश्रमामध्ये कथा ऐकण्यासाठी गेले. शिवजी आणि सती अगस्ती मुनीच्या आश्रमामध्ये कथा ऐकण्यासाठी गेले रामप्रभूची. आणि अगस्ती मुनीने शिवजीची पूजा केली. सतीला शंका आली की हा वक्ता ज्या अर्थी श्रोत्याची पूजा करतो त्या अर्थी वक्त्यात काहीतरी कमी आहे, लोभी आहे वक्ता. हा श्रीमंताचेच नाव जास्त घेतो ना, वक्ता लोभी आहे असं सतीला वाटलं, संजयाला नाही. असं सतीला वाटलं की हा ज्या अर्थी वक्त्याची पूजा करतो त्या अर्थी या वक्त्यामध्ये काहीतरी कमी आहे, कमी आहे काहीतरी. म्हणून शिवजीने कथा ऐकली आणि सतीने झोप घेतली. आमच्या महाराजांच्या ती चौपाई पाठ असेल. एक बार त्रेता जुग माही एक बार त्रेता जुग माही मुंबई सिपाही संग सती जगी जगी भवानी तुझे एक बार त्रेता जुगमाही भजरी सिपाही. एक बार त्रेता जुगमाही एक बार त्रेता जुगमाई शंभु गए कुंभजल शिपाई. संग सती जगजननी भवानी आणि पूजे ऋषी अखिलेश्वर जाणे. पूजा केली, शिवजीने कथा ऐकली, सती झोपली. कथा दोघांनी ऐकायची असते बरं का, एकट्यानं नाही. हो, सती जर कथेला निघाली तर सतीने सत्याला सुद्धा सोबत घेऊन जायचं.
लोकांनी ऐका, खरंच आहे. एकट्याने कथा नाही ऐकायची. तुम्ही असं म्हणाल आमची सती झोपते, झोपली तरी चालेल. एक वाक्य बोलू का? गावामध्ये कथा कीर्तन असताना घरी नाही झोपायचं, कथेत जाऊन झोपायचं. झोपलं तरी कथेत जाऊन झोपायचं. त्याचं कारण तुम्हाला सांगतो, ज्या ठिकाणी कोणीतरी जाग करणार असेल ना त्या ठिकाणी झोपलं पाहिजे. घरी झोपवणारे आहेत, जागवणारे नाहीत. घरी गाय झोपली गोठ्यात झोपवणारे, घरट्यात चिमुताई परसात वेलीवरी झोपल्या गजाई जुई. जगा वेगळी ही ममता, जगा वेगळी अंगाई. आज माझ्या पाडसाला झोप काग येत नाही. निंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. घरी झोपवणारे आहेत, कीर्तनात उठवणारे आहेत. उठा जागे भारे. सती आणि शिवजी कथा ऐकतायत. मला सगळा वृत्तांत सांगायचा नाही. वक्त्याबद्दल शंका म्हणून झोप घेते सती आणि प्रभूबद्दल शंका घेते सती. आणखी हे सच्चिदानंद असू शकते तुमचं, मी याला सच्चिदानंद मानायला तयार नाही. त्यावेळेला शिवजी म्हणतात, तुला मनात जर शंका असेल तर जा, त्याची परीक्षा घे. जय की न काय परीक्षा ले हो, तुम्हारे मन अति संदेह हो, तौ की न जाई परीक्षा ले हो. जा परीक्षा घे. परीक्षा घेण्यासाठी सती जाते. हा सगळा वृत्तांत मला यासाठी सांगायचा आहे की ज्या वेळेला शिवजी सतीला कथा सांगतायत, थोडा त्याग केल्यानंतर त्यावेळेला सती आपल्या बापाच्या घरची आठवण करते. माझ्या वडिलाच्या घरी यज्ञ आहे, मी त्या ठिकाणी गेलं पाहिजे. शिवजी म्हणतात, नाही सती, तहा गये कल्याण न होई. तुम्ही लहानपणी किती लहान होते म्हटलं? लहान होते एकदम. किती वर्षाचे होते? 5 वर्षाचे. त्याच्यापेक्षा लहान नव्हते? त्याच्यापेक्षा. बघा विनेकरी, तुम्ही 1.5 वर्षाचे होते. किती वर्षाचे? 1.5 वर्षाचे. मस्त तुमची आई तुम्हाला गंध लावून द्यायची, दिष्ट होऊ नये म्हणून इथं एक टिक्का लावायची काळा, बरोबर आहे? हो म्हणा. तुम्ही असा भाकरीचा तुकडा घेऊन बाहेर यायचे. भाकरच होती त्यावेळेला, दुसरं काही बिस्किट नव्हते. आणि बाहेर आले का नाही मस्त ठुमुक ठुमुक चालायचे तुम्ही. आणि एखादा माणूस त्या गल्लीत आलाय ना, पटकन तुम्हाला उचलून घ्यायचा आणि तुमचा मुका घ्यायचा, बरोबर? हो म्हणा ना. आता काही अनुभव आहे तसा गल्लीने फिरताना? हा भाव आहे बरं का याच्या पाठीमागे. जोवरी चढण कठीण आहे. तुझं झालंय का? झालंय म्हणजे जेवण विचारलं मी, तू काय समजलं? मग काय? बरं चाला, बरं आहे ना, म्हणावं लागते. बरं बाबा, एक माणूस मला भेटला, दुकानवर गेला, दुकानवर. तो म्हणजे एक चांगली शँडल द्या म्हणे. कोणाला पाहिजे? तुम्हाला ऐकायला येते ना? पण आमच्या सौभाग्यवतीला पाहिजे म्हणे, चांगली मजबूत शँडल द्या म्हणे, लवकर तुटली नाही पाहिजे. अरे पण तुमच्या सौभाग्यवतीला शँडल पाहिजे म्हणजे त्याचं माप लागेल ना. निवृत्ती महाराज, माप नाही लागणार त्याचं माप सांगा.
त्याने आपली पाठ दाखवली, हे सकाळचं माप आहे म्हणे. हे सकाळचं ताजं माप आहे म्हणे, हे जरा मापून घ्या. तुमच्या लक्षात आलं ना? जो वरी चरणगा तो वरी म्हणती माझा. असा आहे रे राजांनो प्रपंच. आमच्या मारुती बाबांसाठी हेलिकॉप्टर लोक पाठवतात. 95चं वय आहे. प्रपंचामध्ये धीरे धीरे किंमत कमी होत असते का? आपल्याला वाटते पण कमी होते. हा प्रपंच आहे. आणि म्हणून पैशावर प्रेम करणारी माणसं आहेत म्हणून किंमत कमी करतायत. सतीशी बोलत नाही तो माणसं. भगिनी मिली बहुत मुसुकाता. ओ सादरी भले मिली एक माता. भगिनी मिली बहुत मुसुकाता. पिता हसनी जब गई भवानी. काय म्हणते सती? मा मी माझा अपमान सहन करेल पण माझ्या पतीचा अपमान नाही सहन करणार. गरीब झालो म्हणून काय झालो आम्ही? प्रारब्ध आहे म्हणून आम्ही गरीब आहोत. प्रारब्ध फिरल्यानंतर आम्ही सुद्धा श्रीमंत होऊ. श्रीमंत झाला भाऊ म्हणून काय झालंय? गरीब बहिणीचा अपमान करणार तो. पण माझा अपमान मी सहन करेल, माझ्या पतीचा अपमान करणार हे माहेर. आमचा पती गरीब झालाय म्हणून तर तुम्ही त्याचा अपमान करणार आहात. शिवजीचा अपमान नाही सहन करणार. आणि माझा बाप जर शिवजीची निंदा करत असेल आणि हे निंदकाचं शरीर असेल तर हे सुद्धा मी नाही ठेवणार. आता काय निष्ठा आहे महाराज? शिव निंदकाचं शरीर सुद्धा मला ठेवायचं नाही. म्हणून सती यज्ञ कुंडाजवळ गेली, वर मागितला. सती मरत हरी सन बरू मागा. जन्म जन्म शिव पद अनुरागा. तेही कारण हिमगिरी ग्रह जाई. जनमी पार्वती तनु पाई. सती मरत हरी सन बरू मागा. जन्म जन्म शिव पद अनुरागा. जन्मोजन्मी मला शिव मिळावेत. आणि म्हणून सतीने त्या यज्ञ कुंडामध्ये आहुती दिली. वीरभद्राने सगळा विध्वंस केला. पुढच्या जन्मामध्ये पर्वतराजाच्या घरी गेली. सतीने खूप तपश्चर्या केली महाराज. पानं खाऊन तपश्चर्या केली. पानं खाणं सोडून दिलं म्हणून अपर्णा पडलं तिचं नाव. हा, पिकलेले पानं खाल्ले. हो, आता आताच वेगळं आहे. पिकलेले पानं खाल्ले, पानं खाणं सोडून दिले. अपर्णा. म्हणजे नाही, आता पर्णही नाही. असू द्या, पोटपोटी कथा आहे. शिवजीने सप्त ऋषीला पाठवलं परीक्षा घेण्यासाठी आणि पार्वती परीक्षेला सुद्धा उतरली आणि शिवजीचा आणि पार्वतीचा विवाह ठरला. त्या विवाहामध्ये शिवजीने पावडर नाही लावली, भस्म लावलंय. भस्म उटी, भस्म उटी. भस्माची उटी का लावली याचं कारण शिवजीने आपल्याला आठवण करून दिली की बाबा रे, तुम्ही लावत जा भस्म कधी कधी. कधी कधी तर लावा राजा. स्मशानातून आल्यानंतर तर लावा. या शरीराला आठवण करून द्या. दादा, एक दिवस तुझं भस्म होणार आहे. तुमच्याकडे भस्मच होतं ना? भस्मच होतं. एक दिवस तुझं भस्म होणार आहे. दोन गोष्टीला माणसाने कधी विसरायचं नसते महाराज. एक नारायणाला विसरायचं नसते आणि एक मौतला विसरायचं नसते. हा, विसरायचं नाही. मरण हे नेहमी माणसाला समोर दिसलं पाहिजे तरच सावध राहू आपण. मी खरं सांगू का महाराज, हरिदास महाराज, मला मरणाचा एखादा कोणाचा निरोप आला ना, मी त्या दिवसची दक्षिणा गाईच्या चाऱ्यासाठी पाठवून देतो.
चलो उद्या आपलं झालं तर हे काम राहून जाईल. मरण हे मरण असते दादांनो. मरण स्वस्थ झाले, आता सावध झालं पाहिजे. आणि आपण प्रपंचाचा विचार करत असताना मरणाऱ्या माणसाने उद्धाराचा विचार केला पाहिजे. एक दिवस मरण आहे. हो, तुम्ही कांद्याचे माणसा तिकडे कांदे खूप आहेत, नाही का? काय भाव आहेत आता कांदे? 12-14 आहेत. मी 50,000 रुपये भाव द्यायचं ठरवलं होते महाराज. खरंच द्यायचे. 50,000 रुपये क्विंटलचे भाव मी तुम्हाला देणार आहे. फक्त हे कांदे तुम्ही 5 वर्ष ठेवायचे. कांद्याबद्दल बोलतो मी. कांदा सडल्याशिवाय राहणार नाही, तोपर्यंत त्या कांद्याकडून चांगलं काम करून घ्या. देवाची हो म्हणते ते होते, म्हणते ते आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे कृपा लोकने दिलेला असं म्हटल्यानंतर नाशिवंत असू द्या पण शाश्वत प्राप्त करून घेऊ शकते. म्हणून या कांद्याचा योग्य विनियोग महत्वाचा आहे. भस्म लावा, एक दिवस भस्म होणार आहे. थोडं दुसरं सांगतो, शिवजी बद्दलच बोलायचं म्हणून. आणखी एक सांगतो की शिवजी घोड्यावर बसत नाहीत दादा, नंदीवर बसतात. नंदीवरच का बसतात? लग्नातही नंदीवर बसतात. मला वाटतं की लग्नाला घोडे असतात, नाही का? तुमच्या लग्नाला घोडाच होता ना? कसा पांढरा होता का लाल? पांढराच होता ना. बापरे, एका नवरदेवाला घोडाच नव्हता महाराज. ते नवरदेव रुसलं पा, आणि त्याने घोड्याशिवाय जाणार नाही म्हणे. पण त्या गावात काही घोडा नव्हता, ब्राह्मणाचा होता शेजारच्या गावाला. ते ब्राह्मणाचं घोडं आणलं, खयाचे दिवस चालू होते. रोज 8-10 खये बामणबा मागत होते. पूर्वीचा काळ होता. तो नवरदेव बसला त्या घोड्यावर, बरं का, तुझ्यासाठी सांगतो. नवरदेव घोड्यावर बसला. त्याला असं वाटलं ब्राह्मण बात बसला त्या घोड्या. आता ते घोडं मंडपात नाही गेलं महाराज, ते खयावर गेलं. नवरदेवाला राग आला. नवरदेवाने मारलं त्या घोड्याला. मारल्यानंतर आता भटो भडजनो घोडो खानो घनो चलनो थोडो, भटो भडजनो घोडो खानो घनो चलनो थोडो, एक मारो छोडो तो नीचे दुला ऊपर घोडो. थोडक्यात सांगतो, नंदीवर का बसतात? नंदीला 4 पाय आहेत, आणि नंदी हे धर्माचं द्योतक आहे. सत्य, तप, दया आणि दान हे धर्माचे 4 पाय आहेत. सत्य, तप, दया आणि दान हे धर्माचे 4 पाय आहेत. प्रसंग कोणचाही असला तरी चालेल, पण मी माझा धर्म नाही सोडणार. म्हणून शिवजी नंदीवर बसतात. शिवजी साप का घालतायत? आपण सोनं घालतो, स्वस्त असल्यामुळे जास्त घालतो. आता सोनं, साप, आपल्या घरातलं सोनं साप बनू नये म्हणून शिवजी साप घालतायत. सोनं सुद्धा साप बनू शकते योग्य विनियोग नसला तर. द्रव्यतीत दुष्ट बुद्धी, द्रव्यतीत सलोभ क्रोधी, असत्य निर्वधी द्रव्यापाशी, द्रव्यतीत अति विकल्प, द्रव्यतीत वसे पाप, द्रव्यतीत अति संताप, पूर्ण दुःखरूप ते द्रव्य. हे दाने त्यागिता फल गोमटे, लोभी या नरकात लोटे, द्रव्य आईसे उखटे आणि गोमटे, आनंद देखील लोकी. असं द्रव्य असल्यामुळे म्हणून शिवजी म्हणतात, तुमच्या घरातलं सोनं साप बनू नये याच्यासाठी तुम्ही त्याच्याजवळ संस्कृती ठेवा. असे भाव आहेत. शिवजी भस्म लावतायत. भस्म उटी रुंड माळा आठवण करून देत आहेत महाराज. माणूस एक कातड आहे म्हणून बरं आहे. बरं, कातड काढा. एखादा माणूस असाच पडू द्या, तुम्ही पाहिला असेल, त्याच्या अंगावरचं सगळं मांस किळ्याने खाऊ द्या, मग त्याच्याकडे पहा. तुम्ही अत्यंत प्रेमाने उचलून घ्याल त्याला. असंच ना. वरी चर्म घातले रे कर्म कीटकाचा सांधा, रव रव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बांधा. असा बांधा आहे महाराज. मला असं वाटतंय की त्या मुंडक्याची माळ गळ्यामध्ये तेच घालू शकतात की जे शिव आहेत. भस्म उटी रुंड माळा, हाती त्रिशूळ सत्व रज आणि तम ज्यांच्या हातामध्ये आहे. ज्या वेळेला सत्व असेल त्यावेळेला आशीर्वाद देणारे शिवजी आहेत. ज्यावेळेला रज असेल त्यावेळेला तयार करणारे शिवजी आहेत. ज्यावेळेला तम असेल
त्यावेळेला जाळणारे सुद्धा शिवजी आहेत, पण ते हातात आहे. तम हातात असला पाहिजे, रज हातात असला पाहिजे, सत्व हातात असला पाहिजे. सत्वाने सुद्धा बऱ्याचदा अभिमान वाढत असतो महाराज. करता तीर्थातने अहंकाराची प्राप्ती हो. तीर्थातने सत्वगुण आहे, पण अहंकार वाढतो. अहंकार वाढू नये याच्यासाठी सत्व सुद्धा ताकद असलं पाहिजे. रजोगुणाने माणूस विलासी होतो, पण रजगुणाने विलासी होऊ नये याच्यासाठी रज सुद्धा ताब्यात असलं पाहिजे आणि तम सुद्धा ताब्यात असला पाहिजे महाराज. तम तेवढा असला पाहिजे की जेवढी शक्ती आहे. शक्तीपेक्षा राग जर जास्त असेल तर तो राग आपल्या घाताला कारण ठरतो. सत्व रज तम बाधा नाही का, बाधा आहे, सत्वाची बाधा आहे. अभिमान हे सत्वाची बाधा आहे, विलासी रजाची बाधा आहे आणि पाप ही तमाची बाधा आहे. या तिन्ही बाधा ज्यांच्या हातात आहे तो सत्व रज तम ज्यांच्या हातात आहे. भस्मवटी रुंड माळा, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा, गजचर्म व्याघ्रांबर, कंठी शोभे वासुकी हार. वासुकी म्हणजे काय? वासुकी म्हणजे साप. वासुकी हार, भूते वेताळे नाचती. काय झालं, शिवजीचं लग्न राहिलं. लग्नासाठी सगळे जण आले, सगळे देव आले बरं का. देव आल्यानंतर हे साले सगळे देव आहेत ना, हा नवरदेव आपल्याला शोभत नाही म्हणून पुढे चालायला लागले. बघा तुम्ही, गरीबाच्या लग्नात काही श्रीमंत गेले का नाही? गरीबाच्या नवरदेवाजवळ नसतात महाराज, ते दुसऱ्याकडेच बसलेले असतात. म्हणून हे श्रीमंत देव सगळे, हा बिचारा गरीब आपला नवरदेव भस्म लावलेला, याच्यात आपण पुढे चालू म्हणे, याच्याशिवाय भागणार नाही आपलं, पण आपण पुढे चालू सगळे पुढे चालायला लागले. शिवजी असं म्हणतात, का रे तुम्हाला असं वाटते का रे की माझ्याजवळ वराळ नाही म्हणून? अरे माझं वराळ जर बोलावलं तर तुम्ही थांबणार नाही. शिवजीने त्यांचं वराळ बोलावलं. मी सांगत असतो की पंजाब मधलं वराळ आलं बरं का, आणि पंजाब मधलं वराळ गायला लागलं महाराज. वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु, गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु, गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु, गुरु वाहे गुरु वाहे गुरु. पंजाब मधले वराळ, राजस्थान मधले वराडी आले. धरती धोरारी धोरारी, धरती धोरारी धोरारी, धरती धोरारी धोरारी, धरती धोरारी ओ धरती धोरारी. राजस्थान मधले वराडी. केरळ मधले वराडी आले. लाडोबा गोविंदा लाडोबा निर्वाणी आज, अड चाललो शिर कोड्यानं फोडो, मारी कानैया पाणी खेड्यानं खेळो. कर्नाटक मधले वराडी. पावगा दाताला तू नंदाचा झिलो, माका कपडा द्यान म्या हिवान मेलो. गुजरात मधले वराडे चहा घेऊन आले. गुजरात मधले चहा घेऊन आले. जोरे माधवजी मै शरण थई, तन का कै पी. सगळे भूतच महाराज. काही भूत अमेरिकेहून आले. आय डोंट नो हाऊ डू प्रे. सगळे भूत नाचायला लागले. भूते वेताळे नाचती, हर्षयुक्त उमापती, विठोबा रखुमाई. शिवभक्त महामंडलेश्वर गादीपती बुवाजीदादा पुणेकर, परमपूजनीय उमाजी तात्या पुणेकर आणि कैलासवासी भीमाजी अप्पा पुणेकर या शिवभक्तांच्या आशीर्वादाने प्रकाश बाबांनी कमी वेळामध्ये या देवस्थानचं अतिशय प्रगतीपथावर हे देवस्थान आलेलं आहे. अनेक शिवप्रेमी शिवभक्त आणि या ठिकाणी येऊन आपला उद्धार करून घेतात. आपल्या समस्या या ठिकाणी या ठिकाणी अनेक प्रकारच्या समस्या निवारण केल्या जातात.
आज हा यात्रा उत्सव आहे खडक माळेगाव गोजीबाबा देवस्थानचा आणि त्या यात्रा उत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार खऱ्या अर्थाने त्यांनी सांगितलंच आहे आपली ओळख, त्यांनी आपली ओळख व्हावी म्हणून नाही सांगितलं, परंतु खरोखर गोशाळेवर गायींवर बाबाजींचं खूप प्रेम आहे, खूप प्रेम. आणि महाराष्ट्रामध्ये उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये जे वारकरी शिबिर होतात, बाल संस्कार शिबिर होतात, बाबाजी महिनाभर कुठलेही कार्यक्रम न घेता जिथे जिथे शिबिर चालू आहे त्या शिबिरांना स्वतःहून स्वतःच्या खर्च करून अख्ख्या महाराष्ट्रभर शिबिरांना भेट देतात. तेथील विद्यार्थ्यांना ग्रंथ वाटप करतात, संस्काराचे ग्रंथ त्या ठिकाणी देतात. असं निरपेक्ष फार थोडे महात्म्यांपैकी निरपेक्ष सेवा करणारे महात्मे म्हणजे संजयजी महाराज पाचपूर जे करतात ते आज या ठिकाणी आपल्याला उपलब्ध झाले. खूप खूप आभार आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना धन्यवाद देऊ आणि असेच आशीर्वाद आमच्या सर्वांवर आपले राहू.